आहे. मग बाबा मिथ्या कसा ठरवला? अरे मिथ्या कसा ठरवला? उगीच मिथ्या झाला का? ज्यावेळेस पूर्वपक्षी सांगतो की कार्याध्यास आणि कारणाध्यास हे अध्यासास कारण आहेत. पूर्वपक्षाच्या मताने कार्याध्यासाची जी सामुग्री ती सामुग्री म्हणजे सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय ही कार्याध्यासाची सामुग्री आणि कारणाध्यासाची सामुग्री म्हणजे त्या वस्तूचं विशेष रूपाचं अज्ञान आणि सामान्य रूपाचं ज्ञान ही कारणाध्यास आणि कार्याध्यासाची जी सामुग्री यामुळे अध्यास होतो. पूर्वपक्षी म्हणतो सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार असतील तर अध्यास होतो. जर पूर्वी साप व्यवहारातील किंवा वारुळातील साप पाहिला असेल तर त्याच्या सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराने दोरीवरती किंवा रज्जूवरती सर्पाध्यास होतो. परंतु या जगताचा अध्यास किंवा अहंकारादी बंधाचा आत्म्यावर होणारा अध्यास हा अध्यास होण्याकरिता सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाहीत. कारण आत्म्या वाचून कोणतीही गोष्ट वेदांत मतामध्ये सत्य नाही. म्हणून या जगतादी किंवा अहंकारादी बंधाचे संस्कार तुम्ही आणले कुठून? म्हणून हा बंध किंवा जगत हे मिथ्या नसून सत्य आहे. दुसरे प्रमातादी जी 3 दोष सांगितले पूर्वपक्षी सांगतो प्रमेय दोषामध्ये सादृश्यता असावी लागते. परंतु आत्मा आणि हा जो बंध यामध्ये काहीही सादृश्यता नाही. आत्मा हा प्रत्येक आहे, बंध हा पराक आहे. बंध जड स्वरूप आहे, आत्मा चेतन स्वरूप आहे, आत्मा व्यापक आहे. हे अहंकारादी जगत जे बंध आहे हे परिच्छिन्न आहे. म्हणून यांच्यामध्ये सादृश्य नाही आणि प्रमेय दोषही सिद्ध होत नाही. म्हणून हे मिथ्या नसून जगत हे सत्य आहे. दुसरा आहे प्रमाता आणि प्रमाण दोष. यांची तो म्हणतो अध्यासापूर्वीच काय होत नाही तर यांचा संभव होत नाही. कारण प्रमाता आणि प्रमाण हे अहंकारादी बंधामध्येच येतात. म्हणून यांची त्या ठिकाणी अध्यासापूर्वी उत्पत्ती संभवू शकत नाही. मग यांच्यामध्ये असणारे जे दोष पित्तमलादी दोष हा असणारा प्रमाणामध्ये आणि लोभभयादी दोष प्रमातामध्ये हेही संभवू शकत नाही. म्हणून कार्याध्यासाची जी सामुग्री तीही संभवू शकत नाही. जगत काय आहे? सत्य आहे. दुसरं सांगितलं कारणाध्यास. कारणाध्यास जो सांगितला त्यामध्ये तो म्हणतो आत्मा कसा आहे? नित्य ज्ञान स्वरूप आहे. आणि त्या ठिकाणी अज्ञान म्हणणं सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान म्हणणं हे चुकीचं आहे. कारणाध्यासाची सामुग्री सांगायची. सामान्य रूपाने ज्ञान, विशेष रूपाचं आपल्या दोरीवरती सर्पाचा अध्यास होतो. बरं त्याच्या अगोदर काय असावं लागतं? सामान्य ज्ञान आहे का नाही? मंद अंधकार म्हणतात त्याला. अगदी घनदाट अंधकारामध्ये दोरीवरती सर्पाचा अध्यास होतो का? तो खऱ्या सर्पावर पाय देऊन जातो. मग त्याला कळतं म्हणल्यापासून पाय देऊन आले ते दोरी नव्हती. काय होतं सर्पाचं नाव ऐकलं खाली बसतं एकदम. तेव्हा सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं. माझं सामान्य ज्ञान दोरीचं कोणतं काहीतरी आहे. कोणतं ज्ञान? पण दोरी रूपाचं अज्ञान. दोरी रूपाने कळाली तर अध्यास होणार नाही. मग दोरीचं काय? विशेष रूपाचं अज्ञान. विशेष रूप समजते. सामान्य आणि विशेष. हे लाकडामध्ये अग्नी आहे, कोणत्या रूपाने आहे? पण चुलीमध्ये विशेष रूप हे प्रतिकारात्मक असते. लाकडात अग्नी जाळतो का माणसाला? घर्षण झालं तर काय करे? बरं लाकडाचा अग्नी प्रकाश देतो का? मग कोण देते? अग्नी आहे. विशेष रूपामध्ये अग्नी आणि प्रकाश आहे. सामान्य रूपामध्ये फक्त सामान्य ज्ञान आहे. मग आपल्याला कारणाध्यास होण्याकरता काय पाहिजे? सामान्य रूपाने आणि विशेष रूपाचं. कोणाचं मत आहे? आता खंडन करायचं. काय करायचं? मग आत्म्याच्या ठिकाणी
सामान्य आणि विशेष संभवू शकत, कारण तो स्वयंप्रकाश रूप आहे. काय सूर्याच्या समोर कुठं अंधार येतो का? कारण सूर्य कसा आहे, प्रकाश आणि अंधकार याच्यात विरोध आहे. तसं सामान्य आणि विशेष याच्यामध्ये विरोध आहे. मग सामान्य रूपाने काय आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्वयंप्रकाश आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी कारण त्या प्रकाशाचा अंधकाराचा काय विरोध आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष करून ज्ञान संभवत नाही. एक 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 म्हणजे सांगायचं. पुढे यावर सिद्धांती म्हणतात, कार्याध्यासाची सामुग्री सांगताना सिद्धांतांनी सांगितलं, ज्याप्रमाणे तू सांगतो की सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी तीन दोष हे अध्यासाला कारण आहेत, परंतु मी आमच्या मतामध्ये हे अध्यासाला कारणभूत मानत नाहीत. कारण ज्याप्रमाणे सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्काराने सुद्धा अध्यास होतो, कारणाची व्याख्या करताना वेदांती सांगतात, ज्याच्या असण्याने कार्य होतं आणि ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही त्यालाच काय म्हणतात, कारण म्हणतात. जर सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार असतील आणि तरच अध्यास होत असतील तर सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्काराला कारणत्व येईल. परंतु ज्याप्रमाणे सत्य वारुळातील सर्प पाहिल्याच्या नंतर सुद्धा त्या सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्काराने रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो, त्याचप्रमाणे चित्रातील मिथ्या सर्प पाहिल्याच्या नंतर किंवा कापडाचा केलेला सर्प पाहिल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी संस्कार होतात. मिथ्या सर्प ज्ञानजन्य संस्कारामुळे सुद्धा त्या ठिकाणी रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. म्हणून तुला केवळ सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कारानेच त्या ठिकाणी अध्यास होतो असं म्हणता येणार नाही. मग काय म्हणावं तर त्या ठिकाणी जो सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार यामधील सत्य शब्द काढ आणि त्या ठिकाणी सजातीय वस्तू, ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाच कारण आहेत असं मान. कारण चित्रातील जो सर्प आहे किंवा वारुळातील सत्य सर्प आहे त्यामध्येही सर्पत्व जाती आहे आणि मिथ्या सर्प चित्रातील जो सर्प आहे त्यातही सर्पत्व ही जाती आहे. म्हणून केवळ सजातीय वस्तू, ज्ञानजन्य संस्कारानेच त्या ठिकाणी अध्यास होतो असं तुला मानावं लागेल. आणि म्हणून सत्यवस्तू, ज्ञानजन्य संस्कार ही एक कार्याध्यासाची सामुग्री आहे, ही तुला न मांडली तरी चालेल. कारण केवळ सजातीय वस्तू, ज्ञानजन्य संस्कारानेच अध्यास संभवू शकतो. त्यानंतर पुन्हा जी दोषत्रय सांगितले, दोषत्रयांचाही काही गरज नाही असं सिद्धांती म्हणतात. कारण ज्याप्रमाणे प्रमेय दोष सांगताना या ठिकाणी सादृश्यता हवी असते, परंतु सिद्धांती म्हणतात सादृश्यता नसतानाही सुद्धा त्या ठिकाणी अध्यास होतो. मग उदाहरण दिलं, आत्मा आणि आत्म्याच्या ठिकाणी होणारा जातीचा अध्यास. आत्मा हा प्रत्येक आहे, आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञान आहे आणि चैतन्य स्वरूप आहे, परंतु जाती ही जड आहे. जातीचा त्या ठिकाणी अध्यास होतो. कसा होतो तर ज्याप्रमाणे एखादा आत्मा किंवा आत्मा जे असणारं सूक्ष्म शरीर, जाती ही स्थूल शरीराचा धर्म आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी जाती संभवू शकत नाही. जाती ही जड आहे, आत्मा हा चैतन्य स्वरूप आहे. ज्या वेळेस उत्तर जन्मामध्ये किंवा प्रत्येक जन्मामध्ये आत्मा आणि जे लिंग शरीर आहे, लिंग शरीर हे जात असतं, एक असतं, परंतु स्थूल शरीर हे अनंत असतात. एका शरीरामध्ये जर एखादा जीव ब्राह्मण असेल तर त्या स्थूल शरीराला ब्राह्मणत्व जाती असते, परंतु तेच लिंग शरीर ज्यावेळेस त्या ब्राह्मणत्व असणारं विशेष देहाला त्यागतं आणि नवीन देह धारण करतं, त्यावेळेस त्या ज्या देहात जाईल त्या देहामध्ये असणारी जाती ही त्या ठिकाणी आत्म्यावर तो लादतो. म्हणजे जाती ही कोणतीही असली, जड असली तरी ती लिंग देह करून लिंगावर तो लादतो, परंतु ती स्थूल देहाची धर्म असल्यामुळे तो आत्म्यावर काय करत असतो, मानत असतो. म्हणून या ठिकाणी जातीमध्येही साम्य नाही आणि आत्म्यामध्येही साम्य नाही. जाती ही स्थूल शरीराचा काय आहे, धर्म आहे. यांच्यामध्ये साम्य नसताना सुद्धा आत्म्यावर जातीचा काय होतो, अध्यास होतो. कारण तो प्रत्येकजण म्हणत असतो मी ब्राह्मण आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे. हे शरीर त्या ठिकाणी जातीला धर्म करतं, परंतु आत्मा करत नाही. कोणत्याही शरीरात गेलं तरी ही जाती भिन्न भिन्न असते, परंतु ज्या शरीरात जाईल त्या शरीरात गेल्याच्या नंतर तो जातीचा त्या ठिकाणी आरोप्य ब्रह्मावर, आत्म्यावर करत असतो. साधर्म्य नसता सुद्धा त्या ठिकाणी
अध्यास होतो, आत्म्यावर जातीचा अध्यास होतो. नंतर सांगितलं प्रमाण आणि प्रमेय. प्रमाणामध्ये प्रमात्यामध्ये लोभ भयादी काय असावे लागतात, दोष. परंतु या दोषा वाचून सुद्धा त्या ठिकाणी सिद्धांती सांगतात अध्यास होतो. जसं की एखादा मांत्रिक असेल किंवा एखादा त्या ठिकाणी वैराग्यवान पुरुष असेल, वैराग्यवान पुरुषाला सुद्धा त्या ठिकाणी शुक्तीवरती रजताचा काय होतो, अध्यास होतो. त्याच्या ठिकाणी लोभ आहे का, नाही. आणि लोभ केव्हा उत्पन्न होतो, ज्यावेळेस एखाद्याला सिद्धांती सांगतात एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं त्यावेळेसच लोभ उत्पन्न होऊ शकतो. एखाद्याने जर एखादी अनमोल वस्तू, एक उदाहरणार्थ हिराच पाहिला नाही तर त्याला तो घेण्याचा लोभ उत्पन्न होणार नाही. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी असावे लागतात असंही मानू नको. कारण वैराग्यवान पुरुषाला जरी शुक्तीवर त्या ठिकाणी रजताचा काय होतो, अध्यास होतो, त्याही ठिकाणी लोभादी दोष नाही. दुसरं सांगितलं मांत्रिक किंवा जो गारुडी असतो, सर्प धरतो, त्याच्या ठिकाणी भय हा दोष नाही, परंतु त्यालाही रज्जूवर काय होतो, तर सर्पाचा अध्यास होतो. आणि हे प्रमात्याचे दोषही नसता अध्यास होतो, हे त्या ठिकाणी सिद्धांती सांगतात. त्यानंतर सांगितलं की प्रमेयाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष असावे लागतात, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष असावे लागतात. हे नसताही अध्यास कसा होतो, तर उदाहरण दिलं, आकाश हे रूपरहित असून सर्व व्यक्तींना, सर्व मनुष्य प्राणी मात्रांना त्या आकाशाच्या ठिकाणी नीलत्वाचा किंवा निळ्या रंगाचा काय होतो, अध्यास होतो. मग या ठिकाणी तो म्हणतो की प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी दोष आहेत. मग मला सांग की या सर्व मनुष्य प्राण्यांच्या डोळ्यामध्ये काही अडचण आलेली आहे किंवा दोष आहे का, म्हणून या सर्वांना त्या ठिकाणी एकाच वेळी आकाशा हे निळत्व भासतं. म्हणून हे सांगायचं एवढंच की ज्याप्रमाणे आकाशामध्ये आणि नीलत्वामध्ये सादृश्यताही नाही, म्हणजे प्रमेय दोषही नाही, प्रमाणामध्ये म्हणजे सर्वांच्याच त्या ठिकाणी नेत्रेंद्रियामध्ये दोष नसून सर्वांना आकाश हे नील दिसतं, आणि प्रमात्यामध्ये लोभ भयादी दोष नसताही त्या ठिकाणी आकाश नील दिसतं. यावरून असं सांगायचं की प्रमातादी जे दोषत्रय आहे यांच्या वाचून आणि कार्याध्यास आणि कारणाध्यास हे होण्यास जे तो म्हणतो सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार यांच्या वाचून केवळच कारणाभ्यास नाही घ्यायचा. कारणाभ्यासाची सामग्री वेगळी, कारणाची सामग्री वेगळी आहे. हे तिन्ही दोष कार्याभ्यासाला काय नाही, सहाय्य नाही. असले तरी बरे आणि नसले तरी नाही का. काळजी असला तरी लगन लागते, नसला तरी लगन लागते. नडदान नवरी नसेल तर ते त्याच्याशिवाय काय अलीकडे लागते का काही सर असं म्हणतात, तो आपल्याला काही माहिती नाही. मुलगा असतो अमेरिकेला, बाई असते भाडपाव, आणि दोघं काय लागते. अरे पण ती या अमेरिकेत आहे ना, ती दोघं लग्न करा तर म्हणजे फोटोवर लागते, कोणावर लागते, अलीकडे काल आहे तसंही. म्हणून लग्नामध्ये दोनपैकी दोन्ही असावे लागतात. एक असून काम भागत, त्याप्रमाणे तिन्ही प्रकारचे दोष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. प्रमाता, प्रमाण आणि अलग लक्ष. आणि सत्यवस्तू ज्ञान जन्णार संस्कारही नाही. फक्त कोण आहे, संस्कार हेच अभ्यासाचं काय आहे का नाही. त्या संस्कारामुळे दोरीवर ते सर्पाचा काय होतो, खऱ्या सर्पाचा का, मग कोणत्या सर्पाचा, कल्पनेतून जन्माला त्याचा कशातून. दोरीवरचा सर्प कुठे अंड्यातून बाहेर पडतो का, मग कुठून बाहेर पडतो, अरे कुठून बाहेर पडतो, तुमच्या कल्पनेतून. गीतेमध्ये आहे ना, तुम्हाला कल्पना माधर्मदम आहे का नाही. मया तो तुम्ही सर्वं जगद व्यक्त मस्तानी सर्वभूतानी नच मस्तानी भूषानी पश्चिमे योगमहेश्वर मृतपुण्याचे भूत असतो महात्मा कल्पनावाद. तसं जगतसुद्धा काय आहे, कल्पना आहे. स्वप्नसुद्धा काय, कल्पना आहे. जागा झाला की संपलं, काय झालं, मग खरं आहे तर मग जागा झाल्यावर दिसते का. मग स्वप्न आलं कुठून, पूर्वी होतं का झोपण्याच्या पूर्वी, झोप गेल्यावर आहे का,
मग कधी आहे? झोपेत आहे का? मग खरं आहे का? सगळं दाखवते आपल्याला. चातुर्मासन 4 बद्रीनाथ जगन्नाथ सगळे 4 धाम, सप्तपुर्या 12 कुठे दाखवते? स्वप्नामध्ये. आणि स्वप्न हे करत क्षणभर पडते. किती? क्षणभरामध्ये हे सगळं दिसते. मग तो ज्याने यात्रा केली आहे तो मावंद करतो तसं. कोणा तरी महाराजाचं आणि कीर्तन ठेवतो. महाराज वेळ लावायला लागला, माझा मुद्दा वाजवायचा आहे, माझा मुद्दा व्हायचा आहे, ते टाळ करीत टाळ वाजवतात. तरी काही महाराजाच्या ध्यानामध्ये येत नाही. मग ते टाळ करीत म्हणतात विठ्ठल जय जय. झालं, स्वप्न संपलं, जागा झाला कुठं काय आहे. म्हणून स्वप्न ज्याप्रमाणे कल्पना मात्र आहे त्याप्रमाणे बरं का हे सुद्धा काय आहे? कल्पना. जगतसुद्धा काय आहे? कल्पनावाद सिद्धांत आहे. बरं, म्हणून हे सत्यवस्तू ज्ञान ज्यांना अंक आहे ना, संस्कार, फक्त संस्कार हे अध्यासाचं काय आहे? 3 दोष असले तरी होते, नसले तरी होते. आणि सजातीय वस्तुज्ञान ज्यांनी संस्कार. सर्पावरची जाती, खऱ्या सर्पाची जाती किती आहे? काय करा? जातीवर भिंतीवर काढलेल्या सर्पाला तुम्ही काय म्हणतात? आणि वारुळातल्या सर्पाला जाती आहे काय काय? मग त्याला पण सजाती आहे. त्याच्यापासूनही संस्कार होतात आणि याच्यापासूनही काय होतात? संस्कार होतात. ते वाईट असते बघा. एखादा वारकरी असतो, वारकरीचा कुठतरी मनुष्य काही इंद्रायणीला प्रदक्षिणा घालतो, आपला माळ जपतो, हरिपाठ म्हणतो वगैरे सगळं काही ठीक आहे. आणि अलीकडे लग्नाचे बॅनर्स असतात. आता प्रथा चालली आहे. हे खूप मोठे आपल्या लग्नाच्या काय असतात बरं, तसं करून पाहतो. त्याला ते बाईचं दर्शन दिसलं तिथंच थांबतो. काय करतो सगळा विसरून जातो. आहे का लक्षात आहे? तिला आहे का नाही? चित्र आहे का? खरी बाई आहे का? मग त्याचं जगतसुद्धा असंच आहे का? त्याच्यामध्ये खरेपणा असता तर ब्रह्मज्ञानाने जगताचा बाध झाला. जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मा हे वशिष्य दे. म्हणून जीव हा जीव नसून किम स्वरूप आहे. आणि बंध कसा आहे? मिथ्या आहे. काय काय म्हणून मिथ्या आहे म्हणून कशा निवृत्ती होते? ज्ञानाने त्याची काय होते? बळे. परिच्छेद क्रमांक 12 कारणाध्यासाचा संभव. त्याची सामग्री बघा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकते. अलग लक्षात. पूर्वपक्षाने सांगितलं अज्ञान राहू शकत. आपल्याला अज्ञानाची काय करायची आहे? पूर्वपक्षाचं मत काय? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने तर अज्ञान संभवू शकतो, नाही तर संभवू शकत काय करे. आता ज्ञान आणि अज्ञानाचा काय? जिथे ज्ञान आहे तिथे काय नाही, जिथं अज्ञान आहे तिथे 2 धर्म एका अधिकरणात राहत नाही. एखादा मुलगा म्हणायला लागला मी पासही झालो आणि काय झालं? एक काहीतरी सांगेल. अरे पेढे वाटत चालला होता मनुष्य. का म्हटलं पेढे वाटतं? काय त्या गणपतरावला मुलगा झाला का? नाही म्हटलं मुलगा नाही झाला. म्हटलं मुलगी झाली. तिसरं अजून काही जन्माला आलेलं. म्हणून 2 धर्म राहत नाही. ज्ञान आणि प्रकाश आणि एका ठिकाणी राहतं. म्हणजे आत्मस्वरूप या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान संभवू शकत. म्हणजे विशेष रूपाचं ज्ञान म्हणजे अज्ञान
अज्ञान म्हणजेच कारण अज्ञान. मग आपल्याला काय करून दाखवायचे? सिद्धी करून दाखवायचे. तेव्हा सामान्य ज्ञान आहे का नाही, ते विशेष ज्ञानाच्या काही नाही विरोध नाही. कोणतं ज्ञान? विशेष ज्ञान मात्र ते काय आहे? विरोध आहे काय? दोरीवरचं विशेष ज्ञान हे सर्पाच्या काय आहे? विरोध आहे. सामान्य आता एक याच्यात बनवायचं, याच्यामध्ये सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं. सामान्य ज्ञान म्हणजे लाकडामध्ये आहे, कोणतं अग्नी आहे लाकडात, अंधकाराच्या विरोधी आहे का? आणि घर्षणाने युक्त झाला तर सामान्य अग्नी म्हणजे लाकडामध्ये असणारा अग्नी कोणता आहे? तो सामान्य. आणि घर्षणाने उत्पन्न होतो तो विशेष अग्नी. हा अंधकाराच्या काय विरोध आहे. सामान्य ज्ञान आणि अज्ञानाच्या. सामान्य ज्ञान म्हणजे सर्व व्यापक चैतन्य, ते वैद्याच्या आत्म्याच्या काय नाही विरोधी नाही. मग कोणतं चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे? विशेष चैतन्य. सामान्य ज्ञान म्हणजे सर्व व्यापक परमात्मा आलं लक्षामध्ये, त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवू शकते. सिद्ध करून दाखवायचं. वाचा. कारण तमाचा, अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूचे ठिकाणी सर्पाध्यास होत नाही, तसा स्वयंप्रकाश रूप आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास होत नाही. कशाचा? अरे कशाचा? आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास. स्पष्ट प्रकाशामध्ये सर्प दिसतो का दोरी दिसते? मग तेव्हा काय अभ्यास होतो का सर्पाचा? हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणे अरे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अभ्यास होतो का? विशेष रूपाच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? मग कोणत्या ठिकाणी होतो? सामान्य रूपाने. काहीतरी आहे. मग काय आहे? मग ते अज्ञान कायम आहे ना. काय? अरे इथं दोरी आहे का नाही पडलेली? काय आहे? अज्ञान जसंच आहे. मग विशेष रूपाचं ज्ञान झालं. दोरीचं दोरी रूपाने काय झालं? मग आता अज्ञान आहे का शिल्लक? असं आहे काय? तत्पूर्वी काय होतं? अज्ञान होतं. आणि ते ज्ञानाने काय झालं? म्हणजे अज्ञानाला अज्ञान संभवू शकते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. म्हणजे सामान्य ज्ञानाच्या ठिकाणी अध्यास म्हणजे अज्ञान संभवू शकते. समाधान. ही शंका बरोबर नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे. आता आपलं पहिल्या ह्याच्यामध्ये होऊन गेलं ते. पहिल्या ह्याच्यात काय झालं? अरे अगोदर मत नंतर खंडन. आपण कार्याभ्यासाचं काय केलं? पहिले आरोप सांगितला, नंतर तसं कारणाभ्यासाचं अगोदर काय सांगितलं? आरोप सांगितला. कारणाभ्यास संभवू शकत नाही. आता काय सांगायचं? तसं संभव. आता वेदांताचं म्हणणं. ही शंका बरोबर नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे हे खरे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. हे पहा, स्वयंप्रकाश रूप आहे. पूर्वपक्षी म्हणतो स्वयंप्रकाश रूपात्म्याच्या ठिकाणी अंधकार राहू शकत, तसं अज्ञान राहू शकत. कोणाचं मत? पूर्वपक्षाचं. आपल्याला काय सांगायचं? सिद्ध करून दाखवायचे. कशाची? अज्ञानाचे. अर्धा. पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. अज्ञान आहेच, पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान. शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. विशेष प्रकार अज्ञानाचा काय?
सामान्य प्रकाश नाही. हे पण लाकडात अग्नी आहे का नाही? अग्नीचे 2 धर्म आहे, उष्णता आणि प्रकाश. लाकडात आहे का? असं केलं तर आहे का नाही? माझा कोणता अग्नी? आगपेटीचा गोल असतो, त्या गोलामध्ये काय आहे? पुन्हा प्रकाश आहे ना अग्नीच्या ठिकाणी. दाब आणि प्रकाश 2 धर्म आहे. मग का होत असेल? लाकडात आहे तोपर्यंत सामान्य आहे, आणि पुढे घर्षणाने युक्त झाला म्हणजे मग अंधकाराचं काय करतो तो? त्याप्रमाणे आत्म्याचं सामान्य ज्ञान, सर्वव्यापक चैतन्य. कोणतं चैतन्य? सामान्य. अंतःकरण वृत्तीमध्ये असणारं चैतन्य ते विशेष चैतन्य. विशेष चैतन्य अज्ञानाच्या काय विरोधी आहे का नाही? आणि सर्वव्यापक चैतन्य, सामान्य चैतन्य हे अंधकाराच्या काय नाही. तसं सर्वव्यापक ज्ञान हे अज्ञानाच्या काय नाही, विरोधी नाही. विशेष अज्ञान हे अज्ञानाच्या काय विरोधी आहे. खंडन चाललं आहे ना आपला माझा. जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. हे पहा, हे थोडंसं वेदांत आहे. हे कधी ऐकलं नसते. बुवा काय म्हणतो कोणाच माहिती. डोकं फिरलं की काय, कुठून अज्ञान काढलं आणि कुठून सर्प काढला. काय का नवीन प्रथा असते ना, कोणती प्रथा असते त्यांना काय त्याच्यातलं काही काही वेळेला एखादे काही 5-7 लोक आले म्हणजे पाठाला बसतात आपले पाठ ऐकावं म्हणून. आणि त्याच्यात हे चाललं आपला कारणाध्यास आणि कारणाध्यास. बसता उठून निघून जाते ते विचारत नाही. विद्यार्थ्याला उठून जाता येत त्याला बसा, कारण हाजरी व्हायची असते ना. हाजरी जर लागली असते उठून गेले असते. पण हे चांगला भाग आहे. तत्त्वज्ञान म्हणतात. कोणतं म्हणतात त्याला? तत्त्वाचं काय? डॉक्टर लोकांना काय असते? आपल्याला ज्ञान आहे पण सामान्य आहे. काय? डॉक्टरला मग त्याच्या औषधी वगैरे देतो. पण आत्मस्वरूप आहे म्हणजे सामान्य आत्म्याच्या ज्ञानाच्या समोर आलं का लक्षात? अज्ञान राहू शकते. मग ज्ञान कुठे राहत नाही विशेष ज्ञानासमोर. एकदा दोरीचं दोरी रूपाने ज्ञान झालं मग सर्पाचे काय होते? सामान्य रूपानं काहीतरी आहे तिथं काय राहू शकतो? अज्ञान राहू. जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. हे पहा, आता झोपे गेलेला मनुष्य आहे. उठला तर झोपे गेलेला मनुष्य. त्याला विचारलं इतके वेळपर्यंत तू. एक पोरगा होता आपला, सोमवारी झोपला आणि बुधवारी उठला. त्याला विचारलं इतक्या वेळपर्यंत काय करत होता? तर म्हणलं मी काही जाणत म्हणजे अज्ञान. आणि सुखाने काय झालं होतं? झोपलं होतं. आता आहे बा, ज्या अर्थी तुम्हाला स्मरण होते विना अनुभव असल्याशिवाय स्मरण होते का? तुम्ही परीक्षेमध्ये ज्ञानेश्वर लिहिता न पाठ करताना लिहिता का ते? मग ज्या अर्थी तुम्ही त्या परीक्षेमध्ये ओवी लिहिता त्या अर्थी त्या ओवीचा तुम्हाला अनुभव असला. ज्या अर्थी मी काही जाणत नव्हतं म्हणजे अज्ञान. सुषुप्तीमध्ये काय अज्ञान असल्याशिवाय स्मृती झाली. अज्ञान काय केलं पाहिजे? बरं सुखाने झोपलं होतं. कशाने झोपलं होतं? काय करायचं? मग त्याला विचारलं सुख आणलं. सुख म्हणजेच आत्मा. आत्मा जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे, सुषुप्तीमध्ये आहे, सर्व अवस्थेत आहे. मग आत्मप्रकाश त्या अज्ञानाचं प्रकाशन करतो. काय करतो?
म्हणून आपल्या जागृतीमध्ये स्मृती होत असते. मी काही जाणत, कारण आत्मप्रकाश चेतन स्वरूप आहे आणि तो त्या अज्ञानाचं काय करतो, प्रकाशन करतो. म्हणून झोप गेल्यानंतर आपल्याला मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो असं स्मरण होते. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते. बघा, या प्रतीतीवरून काय ठरलं, आत्मस्वरूप ज्ञानाचा काय विषय आहे तो. कोण त्या आत्मस्वरूप ज्ञान त्या अज्ञानाचं काय करते, प्रकाशन करते. विशेष न म्हणजे प्रकाशन काय. म्हणून तर आपल्याला कठीण मी काही जाणत नव्हतो आहे ना. व्यवहारामध्ये सुद्धा असते का नाही आपल्या ह्याच्यामध्ये, सर्वांना सर्वाचं काय नसते, ज्ञान नसते. मग आपल्या अज्ञानाचं आपल्याला काय असावं लागतं, ज्ञान होते ना काय. आणि मी ज्ञानी आहे जसं ज्ञान होते तसं मी अज्ञान आहे हे सुद्धा काय आहे. मग आपण अज्ञानी अर्जुनाला केव्हा कळालं, अरे केव्हा कळाला, 11व्या अध्याय, दुसऱ्या अध्यायात कळालं, 11व्या श्लोकात. मग आपलं आमचं काय झालं, आतापर्यंत आमचं बरोबर आहे असं वाटत होतं त्याला. आणि मग त्याला कळून चुकलं आपलं काय आहे सगळं कार्पण्य दोष उपादच. म्हणलं मला काही कळत नाही त्यातलं, तू काय कर मग. ते भगवान म्हणायला लागले ना, म्हणलं तू शहाणा म्हणावं तर शोक करतो, बरं तुला अज्ञानी म्हणावं तर आम्हाला काय सांगतो, अक्कल सांगतो, कोतको समजतं आणि दुसऱ्याला सुनता. मग त्याला कळून चुकलं आपल्या ठिकाणी काय आहे का. आपली चूकसुद्धा काय व्हावी लागते, तर त्याच्यातून बरोबर निघण्याचा मार्ग निघाला. मग आपल्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे प्रकाशन कोणी केलं, आत्मप्रकाशन. अज्ञानाचे प्रकाशन कोणी केलं, आत्मप्रकाश. सुखाचे प्रकाशन कोण करतो, आत्मा. आणि अज्ञानाचे प्रकाशन कोण करतो. मग तो झोपेतून उठल्यावर दोन धर्म आहे, काही जाणत नव्हतो आणि सुखाने काय काय. थोडं वेदांत आहे त्या ठिकाणी. काही जाणत नव्हतं म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानाचा अनुभव कशामुळे आला तुम्हाला, तर आत्मा आहे की तो सुखरूप आहे काय. आणि त्याने त्या अज्ञानाचं काय केलं, म्हणून तुम्हाला जागृतीमध्ये कळून चुकलं आपण सुख आहे काही जाणत. हे तत्वज्ञान म्हणतात. वाचा. सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. उगीच स्मृती होत असते का, अगोदर अनुभव असावा लागतो. तुम्हाला परीक्षेमध्ये उगीच स्मृती होते का ओवीची, अगोदर काय जावं लागतो, ज्ञान. वेळा अगोदर अनुभव असल्याशिवाय बिनपाठ तुम्हाला ओवी लिहिता येत पडेल. स्मृती पूर्वानुभवा वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याचीच जागृतीत स्मृती होते. हे पहा, जे आपण स्वप्नामध्ये पाहतो तेच कुठे दिसते, जागृती. त्याची स्मृती होते. काय होते, स्वप्नामध्ये प्रत्यक्ष आहे आणि जागा झाला म्हणजे स्मृती आहे. काय काय स्वप्नामध्ये तुम्ही सगळं पाहता, जागा झाला म्हणजे आता प्रत्यक्ष आहे का स्मृती आहे, आहे का नाही. आपल्याला लावायचं तात्पर्य कशा करता हे सगळं सांगितलं. थोडं तत्त्वज्ञान आहे ना त्याच्यामध्ये. मग त्या आहे ना त्या अज्ञानाची जागृतीमध्ये काय होते, मग आपल्याला सांगा. ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये आत्माही आहे काय आणि अज्ञानही आहे, काय करे. ते सामान्य ज्ञान आणि त्याचा बाध करू शकत. म्हणून तर झोपेतून सांगतो मी,
सुखाने काय झालं होतं आणि काही जाणत नव्हतं. सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी. विज्ञानाला काय साह्य आहे? काय काहीतरी आहे. हे सर्व अभ्यास होण्याकरता काय कारण आहे? काहीच नसेल तर अभ्यास होईल काय? आणि दोरीचं ज्ञान झालं तर प्रकाशामध्ये कुठं सर्व वाचतं का? दोरीच दिसते. आणि भर अंधकारामध्ये दोरी दिसते का? काहीच दिसत नाही. मग अध्यासाकरता काय पाहिजे? सामान्य विशेष रूपाचा तर अध्यास होऊ शकतो. हे अध्यास होऊ शकत ही सामग्री जुळत नाही, काय होत नाही. कारण सामान्य आहे त्याच्या पहिले आपण हे केलं. आणि पुढे काय करायचं आहे? खंडन करायचं आपल्याला. काय करे पुढे? जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय ही आहेत, पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. हे पहा, जागृतीमध्ये बरं आहे, त्याची लय नसतो त्यावेळेला. म्हणून जागृतीतला माणूस डोळ्यांनी पाहू शकतो, कानाने ऐकू शकतो, काय सगळ्या क्रिया करू शकतो. आणि झोप लागली म्हणजे काय का डोळ्यांनी दिसते का? डोळे नाही का? दिसत नाही. कुठे? स्वप्नामध्ये. काय काय कशा करता चालला का? स्मृती नाही, झोपेतला आहे. झोपेमध्ये सर्व इंद्रियांच्या विषयाचा लय झालेला होता. आपला शेतकरी, त्याला भूक लागली होती, पण स्वयंपाक काही झाला नव्हता. तितक्यामध्ये पाऊस उघडला. मग शेतकऱ्याने विचार केला, अगोदर काय करून टाकावी? पेरणी करून टाकावी. पुन्हा पाऊस सुरू झाला तर पेरणी करता येणार नाही, सगळं चुकून जाईल. म्हणून उपाशापोटीच काय केली? पेरणी केली. आणि ते 5, 7, 8, 10 तास निघून आहे. झोप कशी लागली? मग आपल्याला भूक कशी लागली? कडकडीत लागली. पेरणी करून आला. मोठ्या मुलीला मंडळीला सांगितलं, म्हणजे लवकर जेवायला वाढ, नाही तर पडून जाईल म्हटलं मी खाली. आता स्वयंपाक तयार नाही, काय नाही. याचा चालला आहे, झाली का भाकरी? झाली का भाकरी? मग ती बाई खंबंग होती. ती बाई म्हणायला लागली, बरं का, तुमचं डोकं तापून काय काय हवा तवा तापला पाहिजे. तवा तापल्याशिवाय भाकरी तापल्या जात. याचं चाललं आहे, झाली का भाकरी? झाली का भाकरी? झाली का भाकरी? तितक्यात त्याला काय लागली? आता भाकरी मागतो का? आतापर्यंत का मागत होता? हा, जागृत नाही. इंद्रियाचा लय झालेला होता. काय झाला होता? आतापर्यंत पाहत होता, आता झोप लागली, दिसत नाही, डोळे नाही, काही इंद्रियाचा लय झालेला आहे. झोपेमध्ये कुठं ताण लागते का? झोपेमध्ये कुठं भूक लागते का? झोपेमध्ये दाढी ठणकते का झोपेत? त्या सर्व इंद्रियांचा काय झालेला असतो, त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. काय म्हणतात? सर्व इंद्रिय बरं का आपापल्या परीने असतात, त्याला जागृती म्हणायचं. काय म्हणायचं आहे? काय डोळे असतातच काही, जागृतीत दिसते. आणि झोपेमध्ये काही लोकांचे तोंड कशी झोप असते ना, नाही डोळे कशी. दिवसामध्ये त्याला दिसते कोणाला, आणि झोप लागल्यानंतर काही लोकांची झोप असते डोळे कशी, डोळे वाशी जाऊन त्याला. पण एक फायदा आहे त्याच्यामध्ये, चोर जर आला ना, चोराला असं वाटत असेल जागा आहे, मग डोळे असून दिसते का? मग लय झालेलं आहे. झोपेमध्ये सर्व जागा झालेला असं, मग ते आपल्या विषयाचं ज्ञान करून देऊ शकत आहे. काय झोप लागली म्हणजे ते वेळ जास्त जाते.
कुठे रामजन्माचा उत्सव होता. आमचे लोक आमच्या रामजन्माच्या उत्सवाला शेतकरी माणूस होता. तोही गेला, पण दिवसभर त्यांनी काम केलं होतं. आणि त्या रामजन्माच्या उत्सवामध्ये मग आरतीच्या वेळेला, कोणत्या वेळेला, आणि जे वाद्य वाजवतात, इथं नाही का तुमच्या ह्याच्यामध्ये आरती करतात ना, खूप जोरजोराने घंटे नमके धमके वाजवतात, ढमाके ढोला बिला. मग आता सगळं वाजंत्री संपल्यानंतर प्रसाद द्यायचा असतो. मग प्रसाद देणारा मनुष्य प्रत्येकाला प्रसाद द्यायला लागला. मग एका माणसाला काय लागली होती झोप. त्याला जागा केला, म्हणलं प्रसाद घ्या. तो विचारतो, जन्म झाला का? म्हणलं तुला आदर नव्हता का? अरे सगळे लोक आणखी म्हणतात आदिवासी झाले, आणि हा काय सांगतो, एवढे ढमामे वाजले तरी त्याला ऐकायला गेलं नाही. काय गेलं नाही, पण डोळे असून मग काय भानगड झाली, इंद्रियाचा काय झालेला आहे. झोपेमध्ये सगळ्या इंद्रियाचा काय होतो, जागृतीमध्ये सर्व इंद्रिया आपापल्या विषयाला काय करतात, झोप करतात, देव विषय करतात. पुढे यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. नाही बा, त्या सुषुप्तीमध्ये अविद्यारूप प्रकाश त्या अज्ञानाचं काय करून देतो. विना तुम्हाला सुषुप्ती ज्ञान झाल्याशिवाय त्याची स्मृती होऊ शकत. मग सुषुप्तीत जे काय आहे ना, मी सुखाने जपलो होतो, हे काय करते, त्या अज्ञानाचं प्रकाशन करतं. काय करते, मग त्याला ज्ञान होते. आणि पुढे मग ते ज्ञान झाल्यानंतर तो सांगतो, मी काही जाणत. आणि सुखाने काय झालं, ज्या अर्थी मी सुखाने झोपलो होतो ही स्मृती झाली, त्या अर्थी झोपेमध्ये त्याने सुखाचा काय घेतला असला पाहिजे, नाही का. अनुभव नसताना स्मृती झाली. काय म्हणलं, अरे भाऊ पाठ झाली आहे का? नाही म्हणलं, पाठ झाली नाही. मग 50 मार्क कसे मिळाले? मला कॉपी करून. होईच पाठ नाही केली कधी. म्हटलं दुसऱ्याचं पाहून. पोरं हुशार असतात, 10,000 परीक्षा घेत नाही म्हणा, ते कदम पावले असतात हे वगैरे करा. ते बसतात ना पोरं, ते मग ते काय करतात, ते ओव्या पूर्ण करा वगैरे. मग असा कागद घ्यायचा, त्याच्यावर काय करायचं, त्या ओव्या पूर्ण करा, त्या पूर्ण करायचे. परीक्षकाला पाहायचं, इकडे आहे का तिकडे आहे का काय. आमच्या बरोबर असं त्याचा चुरमुळा करायचा. आणि शिक्षक तिकडे गेला की त्याला आपल्यावर, आपला मित्र आहे त्याला फेकून द्यायचं. आता तुमची बॅच चांगली आहे बरं का. आता पूर्वीचं सांगितलं जाऊ द्या. पाठ केल्याशिवाय लिहिता येत, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय स्मृती होऊ शकत. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. हे पहा, जर आत्मप्रकाश कोणता अज्ञानाच्या काय नसता, सामान्य प्रकाश. कोणता प्रकाश, ज्या अर्थी अज्ञानाची काय येते प्रतीती येते, त्या अर्थी सामान्य प्रकाश अज्ञानाच्या काही नाही विरोधी आहे. कोणता प्रकाश विरोधी आहे विशेष. हे पहा, लाकडामध्ये अग्नी आहे का नाही, अंधकाराच्या विरोधी आहे का. घर्षण आणि ह्या तारेमध्ये वीज आहे का नाही, मग अंधकाराच्या विरोधी आहे का. आणि बटन दाबली म्हणजे अंधकाराच्या विरोधी काय प्रकाश आहे का. बल्बमध्ये जो दिसतो तो विशेष अग्नी, आणि तारामध्ये असलेला तो सामान्य. म्हणजे आत्मज्ञानापुढे
अज्ञान आलेच नसते, परंतु आत्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते, म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलटा साधक आहे. म्हणून आत्मप्रकाश आहे, तो प्रकाश अज्ञानाचा काय नाही, उलट कसा आहे, तो साधक आहे. बाधक कोण आहे मग? विशेष प्रकाश कोण आहे? सामान्य प्रकाश काय आहे? सामान्य अग्नी लाकडातनं प्रकाश देतो का? मग कोणता अग्नी? विशेष. विजेमध्ये सुद्धा वीज आहे का नाही? मग ती प्रकाश देते का तारेत? ती बल्बमध्ये यावं लागते. कुठे? त्याच्यामध्ये प्लॅटिनम नावाचा एक धातू असतो, त्याच्यात ते वीज शिरली म्हणजे काय देते? प्रकाश देते. पुढे याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाचे विरोधी आहे. सामान्य चैतन्य काय नाही, कोणतं चैतन्य विरोधी आहे? लाकडातला सामान्य अग्नी अंधकाराच्या काय नाही, मग कोणता अग्नी? घर्षणाने उत्पन्न. तसं सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या काय नाही, मग आत्म्याचं विशेष ज्ञान हे अज्ञानाच्या काय विरोधी आहे. दोरीचं सामान्य ज्ञान अभ्यासाच्या काय नाही, विरोधी नाही. मग कोणतं ज्ञान? दोरी रूपाने होणारं ज्ञान हे अज्ञानाच्या काय, दोरीचं कोणत्या रूपाने? विशेष ज्ञान. आणि काहीतरी आहे सामान्य ज्ञान विरोधी नाही. कोणतं ज्ञान विरोधी आहे? विशेष ज्ञान. विशेष ज्ञान. विशेष ज्ञान हे अज्ञानाचे काय? मग सामान्य ज्ञानासमोर अज्ञान राहू, त्या अज्ञानालाच म्हणायचं कारणाध्याय. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कारणाध्यास संभवू शकतो. आणखी पुन्हा वर्णन केलं आहे त्याचा प्रकार कधी? 6ला जावं लागतं.